पवित्र रमजान महिन्यानिमित्त 24 तास अखंडित वीज पुरवठ्याची मागणी. पाथरी. पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर पाथरी शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात 24 तास अखंडित वीज पुरवठा करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरण, उपविभागीय कार्यकारी अभियंता पाथरी, उपविभागीय अधिकारी पाथरी, तहसीलदार पाथरी, पोलीस निरीक्षक पाथरी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. दिनांक 19/2/2026 रोजीपासून पवित्र रमजान महिन्याची सुरुवात होत आहे. त्यामुळे आम्हाला जे निवेदन भेटलेले की वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, त्यासाठी आपण पाथरी शहरामध्ये जे खराब झालेले रोहित्र किंवा तिथले किटकॅट, डिस्ट्रीब्युशन बॉक्स, केबल याचा आपण सध्या दुरुस्ती चालू केलेली आहे. 1 ते 2 दिवसामध्ये सर्व रोहित्राचं मेंटेनन्सचे कामं होऊन सर्व म्हणजे आपल्या इथल्या परिसरामध्ये वीज पुरवठा चांगल्या पद्धतीनं सुरळीत राहील ह्याच्यासाठी आपण पूर्वतयारी ह्या 2 दिवसामध्ये पूर्ण करून पूर्ण महिनाभर आपण वीज पुरवठा सुरळीत ठेवणार आहोत. आज महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वतीने उपकार्यकारी अभियंता MSCB पाथरी यांना निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये रमजान महिना सुरू होत आहे. रमजान महिन्यात लोड सेटिंग बंद करण्यात यावी, पाथरी शहर व ग्रामीण भागात लोड सेटिंग बंद करण्यात यावी अशी महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये उपविभागीय अधिकारी पाथरी, तहसीलदार पाथरी आणि उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पाथरी यांना निवेदन देण्यात आले.